नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. अरे, तुमने इन्हें पहचाना नहीं क्या? ये द अमित राज्याध्यक्ष है, वर्ल्ड के टॉप बिजनेसमैन, और इस मैगजीन के रिलेटेड पूछोगी तो ये ब्रांड एम्बेसडर भी है और ओनर भी है इस कंपनी के. आदर्श बोलला, पण इथे जानूला मात्र धडकीच भरली. याने ये रीमा फॅशन इंडस्ट्रीज इनकी है? जानूने एक एक शब्द जुळवत विचारलं. येस, ही इज द ओनर ऑफ रीमा फॅशन इंडस्ट्रीज. आदर्श बोलला, पण त्याचं ऐकून इथे जानूच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली होती. आता पुढे. आदर्श, तुम सच कह रहे हो? जानूने पुन्हा कन्फर्म केलं. जानवी, उसमें सच और झूठ लगने वाली क्या बात है? तुम ही पढ़ो ना, उस मैगजीन पे नाम लिखा है ओनर का. आदर्श बोलला. तसं जानूने ती मॅगझीन पुन्हा एकदा डोळ्यांसमोर धरली आणि ठळक अक्षरात असलेलं त्याचं आणि मॉमचं नाव वाचून ती थक्क झाली. तिला तर विश्वास बसत नव्हता की खरंच असं काही असेल. बराच वेळ ती विचार करत होती त्याचाच आणि आता तिच्या भविष्याचा. कारण जर ही कंपनी त्याचीच आहे तर मात्र ती त्याच्या कंपनीमध्ये कशी काय जॉब करू शकणार होती? विचार करून करून तिचं डोकं आता भणभणायला लागलं होतं. इतक्यात एक प्यून आला. मॅडम, आपको मॅनेजर साहब ने अंदर बुलाया है. तो प्यून बोलला तशी ती विचारांतून बाहेर आली. ओके, ती बोलली. मिसेस जानवी, आपको अपनी कंपनी टेक ओवर होने की न्यूज़ तो मिली ही होगी ना? मॅनेजर ने विचारलं. यस सर, जानू खाली मान घालून बोलली. मिसेस जानवी, आपने कंपनी का सर्क्युलर पढ़ा? मॅनेजर ने विचारलं. यस सर, जानू बोलली. सी, अब ये कंपनी ही मुंबई में शिफ्ट हो रही है, तो मैं ज़्यादा घुमा फिरा के कुछ नहीं बोलूँगा. आप और आदर्श जिस प्रोजेक्ट पे काम कर रहे हो वो प्रोजेक्ट बहुत ज़्यादा स्पेशल है. आप दोनों ने उस पर बहुत ज़्यादा मेहनत की है, इसलिए आप दोनों को मुंबई शिफ्ट होना होगा. इसमें आप दोनों का ही फ़ायदा है. मैं नई कंपनी के CEO को रिकमेंड करूँगा कि इस प्रोजेक्ट पे आप दोनों को ही काम करने दें. इससे आप दोनों के परफॉर्मेंस की छाप सामने वाले पे पड़ेगी और अपने आप ही तुम दोनों को प्रमोशन मिलेगी. उसी वजह से सैलरी भी बढ़ेगी. आदर्श से मैं पहले ही बात कर चुका हूँ, वो रेडी है मुंबई शिफ्ट होने के लिए. अब आप अपना डिसीजन बताओ मिसेस जानवी. मॅनेजरने जानूला विचारलं. तो जानूच्या फेवरमध्ये बोलत होता. बट सर, मुझे मुंबई नहीं जाना है. जानू खाली मान घालून बोलली. व्हाट? ये आप क्या बोल रही हो मिसेस जानवी? ये बहुत ही बेस्ट अपॉर्चुनिटी है, इसे मिस मत करो. मैनेजर बोला. सर, मेरी कुछ पर्सनल प्रॉब्लम्स है, इसलिए मैं मुंबई नहीं जा सकती. जानू खाली मान घालून बोली. देखो मिसेस जानवी, अब मैं ये तो नहीं पूछूंगा कि तुम्हारी पर्सनल प्रॉब्लम क्या है, लेकिन एज पर कंपनीज प्रोटोकॉल आपको और मिस्टर आदर्श को मुंबई जाना ही होगा. मैं इसमें आपकी कोई मदद नहीं कर सकता. आई एम सॉरी. मॅनेजर बोलला. तसा जानूने एक सुस्कारा सोडला. इट्स ओके सर, लेकिन मेरी भी मजबूरी है. मैं मुंबई नहीं जा सकती, इसलिए मैं ये जॉब छोड़ रही हूँ. मेरा रेजिग्नेशन लेटर आपको मिल जाएगा. जानू बोलली आणि बाहेर जाऊ लागली. एक मिनिट मिसेस जानवी. मॅनेजर बोलला तशी ती जागीच थांबली. मिसेस जानवी, आप शायद भूल रही हो, यह कंपनी ज्वाइन करने से पहले आपने एक बॉन्ड साइन किया है जिसमें आपने ये माना है कि अगर आप कभी भी जॉब छोड़ना चाहे तो आपका नोटिस पीरियड 6 महीने का होगा. मतलब रिज़ाइन करने के बाद भी आपको कंपनी में 6 महीने तक काम करना पड़ेगा. और अगर आपको ये 6 महीने काम नहीं करना है तो आपको इन 6 महीने की सॅलरी कंपनी को देनी होगी. मॅनेजर बोलला तशी जानू स्तब्ध झाली आणि तिने कंपनीसोबत केलेला कॉन्ट्रॅक्ट आठवला. आता मात्र तिचं मरण झालं होतं. तिला अमितच्या समोरही जायचं नव्हतं आणि कंपनीचे 6 महिन्यांची सॅलरी पण ती भरू शकत नव्हती. ती तशीच शून्यात बघत उभी होती.
जानवी, मैं आपको एक सजेस्ट कर सकता हूँ। देखिए, आपको अगर रिज़ाइन करना है तो आप बेशक करो, लेकिन आप मुंबई में जाइए। वहाँ उस नए कंपनी की तरफ से आपको रहने के लिए मकान दिया जाएगा। आपके दोनों बच्चों का एडमिशन ऐसे स्कूल में हो जाएगा जिसका ट्रस्टी उसी कंपनी का ओनर है। और फिर उस 6 महीने में आप दूसरी जगह जॉब के लिए ट्राई करिए। आपको अच्छी जॉब भी मिल जाएगी। और सबसे इम्पोर्टेंट, आप कहते हो ना कि आपकी बेटी बार बार बीमार रहती है, तो उसे मुंबई में आप किसी अच्छे डॉक्टर से उसका इलाज भी करवा सकती है। मॅनेजरने तिला समजावलं। ठीक आहे सर, मैं सोच के आपको बताती हूँ, जानू बोलली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली। पण तिच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं। काय निर्णय घ्यावा तिला काहीच कळत नव्हतं। सगळा भूतकाळ आ वासून तोंडासमोर उभा राहिला होता तिच्या। हृदयात धडधड खूपच फास्ट झाली होती। बॉस, शर्वी मॅडमचा कॉल आहे तुमच्यासाठी। रॉनी त्याची मान खाली घालत त्याचा फोन अमित समोर धरत बोलला। रॉनीला आधीच माहीत होतं त्याचा बॉस आता भडकणार, आणि झालंही तेच। अमितने त्याला एक रागीट लूक दिला आणि रागात त्याची 2 बोटं कपाळावर घासली। येस, फोन स्पीकरवर टाकत बोलला तो। हॅलो अमित, हाऊ आर यू? समोरून शर्वीने विचारलं। हे विचारायला कॉल केला आहेस का? तो रागात बोलला तशी ती मात्र मनातच चरफडली। तिला कळतच नव्हतं ह्याच्यासोबत कशी डील करावी। जेव्हा बघावं तेव्हा वस्कन अंगावर येत असतो। तिने तिथेच डोळे फिरवले। आर यू देअर? तो पुन्हा रागातच बोलला। येस येस, ॲक्च्युली मला ना मॉमचा कॉल आला होता। त्यांनी सांगितले की तुम्ही मला शॉपिंगला घेऊन जाणार आहात। ती एकदम मृदू आवाजात बोलली। हो सांगितलंय, पण त्याला अजून वेळ आहे। नेक्स्ट वीकमध्ये जाऊ आपण शॉपिंग करायला। असंही फक्त एंगेजमेंटची अनाउन्समेंट केली आहे, अजून डेट फिक्स नाही केली आहे, त्यामुळे काहीच घाई नाही आहे। ओके? तो बोलला तसा तिचा चेहराच पडला। ओके चालेल, ती बोलली। ओके बाय, तो बोलला आणि फोन कट करणार इतक्यात ती पुन्हा बोलली। हॅलो अमित, आपण आज भेटूया का प्लीज? ती खूपच विनवणीच्या स्वरात बोलली। तशी त्याने नकारार्थी मान हलवली। सी मिस शर्वी, मला त्या व्यतिरिक्त अजून बाकीची कामे पण आहेत। सॉरी, मी नाही भेटू शकत। गुड बाय, तो बोलला आणि फोन कट केला त्याने। तशी इथे शर्वीने रागाने हाताची मूठ आवळली। आता संध्याकाळ झाली होती। दाराची बेल वाजली तसं आशूने जाऊन दार उघडलं। समोर जानू उभी होती। हे जानू, काय झालं? तू बरी आहेस ना? एवढी थकलेली का वाटते? आशूने विचारलं। तशी दोन्ही मुलं पण त्यांच्या रूममधून बाहेर आली। त्यांच्या मम्माला असं पाहून ते दोघे पण घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होते। काही नाही, मी ठीक आहे, जानू बोलली। ओके ओके, तू जा फ्रेश हो, मी तुझ्यासाठी मस्त फक्कड असा गरमागरम चहा घेऊन येते, आशू हसून बोलली। कारण दोन्ही मुलांचा पडलेला चेहरा तिने बघितला होता, म्हणून वातावरण थोडं हलकं करण्यासाठी बोलली ती। तशी जानूने होमध्ये मान डोलावली आणि दोन्ही मुलांच्या गालावर हात फिरवून ती तिच्या रूममध्ये गेली। जिनू, प्रिन्सेस, तुम्हा दोघांसाठी काय बनवू? पास्ता की मॅगी? आशूने विचारलं। मासी, मम्माला काय झालं? तिने आम्हाला जवळ पण घेतलं नाही, जिनू ओठ बाहेर काढून बोलला। तसं आशूच्या डोळ्यात पण पाणी आलं, पण तिला माहीत होतं नक्कीच काहीतरी झालं असणार, म्हणून जानू इतकी डिस्टर्ब आहे, नाहीतर ती अशी कधीच वागणार नाही। अरे बाळांनो, मम्माला की नाही आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, म्हणून थकली आहे ती आज, पण मासीच्या हातचा चहा प्यायल्यानंतर होईल ती एकदम फ्रेश, मग घेईल ती तुम्हाला जवळ। तोपर्यंत आपण थोडा वेळ देऊया ना तिला, आशू बोलली। तशी जिनूने होमध्ये मान डोलावली। प्रिन्सेस तर फक्त दोघांकडे एकटक बघत होती। चल प्रिन्सेस, आपण रूममध्ये खेळूया। जिनू प्रिन्सेसला घेऊन रूममध्ये गेला। तशी आशू पण किचनमध्ये गेली। तिने त्या दोघांसाठी पास्ता बनवला आणि जानू आणि तिच्यासाठी चहा। त्या दोघांना रूममध्ये पास्ता नेऊन देऊन ती जानूच्या रूममध्ये चहा घेऊन गेली। जानू एकटक बाल्कनीच्या विंडोमधून बाहेर बघत उभी होती। जानू, चहा। आशूने तिच्यासमोर चहाचा कप धरला, तसं जानूने तो कप हातात घेतला। जानू, काय झालंय? आशूने विचारलं। त्यावर तिने काही नाही मध्ये मान हलवली। जानू,
तुझा चेहराच सांगतोय. नक्की काहीतरी घडलंय, आशू बोलली. तशी जानू तिला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागली. आशूला पण काहीच कळत नव्हतं, ती का एवढं रडते. जानू, तू आधी शांत हो आणि मला सांग काय झालंय. मला भीती वाटते यार, आशू बोलली. तशी जानू थोडी शांत झाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आज जे जे ऑफिसमध्ये घडलं ते सर्व तिने आशूला सांगितलं. सगळं ऐकून आशू पण शॉक झाली. मी जे सगळं मागे सोडून आली आहे, आता ते मला पुन्हा फेस करावं लागणार आहे आशू. माझा भूतकाळ मी कधीच नाही विसरू शकत, पण माझा प्रेझेंट आणि फ्युचर, माझी दोन्ही मुलं आहेत. पण आज बघ ना, फक्त त्यांच्यासाठी मला पुन्हा एकदा हा निर्णय घ्यावा लागत आहे, जानू बोलली. कोणता निर्णय जानू, आशूने विचारलं. मुंबईला जाण्याचा निर्णय, जानू एका हाताने डोळ्यातले अश्रू पुसत बोलली. काय, आशू बोलली. हो आशू, माझा निर्णय झाला आहे. मी मुंबईला जाणार. आता जे होईल ते समोरासमोर होईल, जानू दूर कुठेतरी पाहत बोलली. रात्री झोपताना पण ती तोच विचार करत होती. तिने एकदा तिच्या बाजूला झोपलेल्या तिच्या दोन्ही पिल्लांकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब खाली पडला. तिने त्या दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवला. आय एम सॉरी, पण परिस्थितीमुळे का होईना तुम्हाला तुमच्या बाबांचं प्रेम नाही मिळू शकलं. इतकी वर्षे मी तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवलं आणि त्यांनाही तुमच्यापासून दूर. जर ते आपल्यासोबत असते तर कदाचित वर्ल्ड्स बेस्ट फादर असते ते तुमचे, पण आत्ता नाही. कदाचित आत्ता तर ते आपल्याला पूर्णपणे विसरलेही असतील. त्यांच्या आयुष्यात ते खूप पुढे निघून गेले आहेत. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची मम्मा आहे ना तुमच्यासोबत, ओके? मम्माचं खूप खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर. मम्मा लव्स यू अ लॉट, ती मनातच बोलली आणि तिने दोघांच्या कपाळावर किस केला आणि दोघांनाही मिठीत घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागली ती. पण तिला झोप ती कुठे येणार होती आता. दुसऱ्या दिवशी जानू ऑफिसला पोहोचली. तिने तिचा PC ऑन केला आणि सगळ्यात आधी तिचं रेझिग्नेशन लेटर टाईप केलं आणि तो मेल तिच्या मॅनेजरला केला. मेल वाचूनच मॅनेजरने तिला लगेचच केबिनमध्ये बोलावलं. मै कम इन सर, ती बोलली. येस प्लीज कम इन, मॅनेजर बोलला. सो मिसेस जानवी, ये आपका फाइनल डिसीजन है, मॅनेजर बोलले. येस सर, ती खाली मान घालून बोलली. ओके फाइन, लेकिन फिर भी आपको मुंबई तो जाना ही होगा, मैनेजर बोला. यस सर, आई नो इट. मैंने कल बहुत सोचा और कहीं ना कहीं मुझे आपकी बातें सही लगी, इसलिए मैंने ये डिसीजन लिया है, जानू बोली. दैट्स गुड, ऑल द वेरी बेस्ट. और हाँ, कुछ भी हेल्प चाहिए होगी तो मुझे बेझिझक कॉल करना, ओके, मॅनेजर बोलला. थँक्यू सो मच सर, ती बोलली आणि मग ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. असेच मधले 4 दिवस निघून गेले आणि तो दिवस उजाडला. आज त्यांची मुंबईची फ्लाईट होती. सगळं सामान पॅक करून ते बाहेर टॅक्सीची वाट पाहत होते. जानू सगळीकडे नजर फिरवत होती आणि सगळा नजारा नजरेत साठवून घेत होती, कारण इतकी वर्ष ह्याच शहराने सांभाळलं होतं तिला आणि तिच्या फॅमिलीला. म्हणून कितीही आभार मानले तरी कमीच असणार होते त्या शहराचे. तिचे आणि आशू दोघींचेही डोळे पाणावले होते. पण मुलं मात्र खूप खुश होती. त्यांना वाटत होतं की मुंबईत त्यांना त्यांचे पप्पा भेटणार आहेत. त्याला कारणही तसंच होतं. जेव्हा जेव्हा जिनू तिला त्यांच्या पप्पाबद्दल विचारत असे तेव्हा तेव्हा ती त्यांना सांगत असे की तुमचे पप्पा खूप लांब आहेत आपल्यापासून, मुंबईला. तिला वाटत होतं की ती आता उभ्या आयुष्यात कधी मुंबईला जाणार नव्हती. पण नशिबाने फासा उलटा टाकला होता आणि पुन्हा ती त्याच वळणावर येऊन थांबली होती. ते आता एअरपोर्टवर पोहोचले होते. चेक इन करून ते आत गेले आणि आता प्लेनमध्ये बसले होते. मुलं खूप खुश होती. पहिल्यांदाच प्लेनमध्ये बसले होते दोघेही, म्हणून जास्तच एक्सायटेड होते. जानू मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. त्या शहराला डोळ्यात साठवून ठेवत होती. इतक्या वर्षांपासून ती इथे शिमल्यात राहत होती. मुंबईच्या जवळजवळ सगळ्याच आठवणी तिने पुसून टाकल्या होत्या. फक्त स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी जगत होती. ते दोघंच तिचं पूर्ण जग होते. पण हृदयातली त्याची जागा मात्र अजून तशीच होती. त्या स्पेशल जागेला कोणीच धक्का लावू शकणार नव्हतं.
शेवटी आज हे असे जीवन ती जगत होती, ते पण तर फक्त त्याच्यासाठीच. क्षणात डोळे पाणावले तिचे. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि मग तिला तो दिवस आठवला, ज्या दिवसापासून ती तिच्या मीतपासून दूर दूर होत गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.